संत सावता टूर्सचे अध्यक्ष श्री विजयजी मेहत्रे यांच्याकडून बाळगोपाळांना स्नेहभोजनाचे आयोजन। आज शालेय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाचा शेवटचा दिवस असल्याकारणाने संत सावता टूर्सचे अध्यक्ष श्री विजयजी मेहत्रे यांनी चालू वर्ष शैक्षणिक वर्षाचा शेवटचा दिवस गोड व्हावा या उद्देशाने विद्यार्थ्यांसाठी सुरुची भोजनाचे आयोजन केले आहे। या विषयाबाबत अधिक माहिती जाणून घेतली आहे आमच्या शिवगर्जना वृत्तवाहिनीचे न्यूज रिपोर्टर अमोल डोळस यांनी। पाहुयात याबाबतचा सविस्तर आढावा। नमस्कार, शिवगर्जना न्यूज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण राहुरी तालुक्यातील वरवंडी या गावात विजयजी मेहत्रे यांच्या निवासस्थानी आलेलो आहोत। आज या ठिकाणी शैक्षणिक वेगळा उपक्रम या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत। विद्यार्थी नेहमी आपल्या शाळेत जाण्यासाठी शैक्षणिक गाड्याने नेहमी दळणवळण करत असतात। आज राहुरी तालुक्यातील कृषी विद्यापीठ या ठिकाणचं सावित्रीबाई विद्यालय तसेच ज्ञानगंगा विद्यालय या ठिकाणी विद्यार्थी नेहमी आपला प्रवास वर्षभरातील प्रवास या ठिकाणी करत असतात। याच वर्षभराच्या प्रवासाचा आज शेवट सांगता म्हणजे विद्यालयाला सुट्टी या ठिकाणी उन्हाळ्याची सुट्टी लागणार आहे। त्या निमित्ताने आज या ठिकाणी विजयजी मेहत्रे यांनी विद्यार्थ्यांसाठी खास आपल्या निवासस्थानी स्नेह भोजनाचं आयोजन केलेलं आहे। आपण या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचं अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। तर आपण थेट विद्यार्थी व ते विजयजी मेहत्रे यांच्याशी थेट संवाद साधणार आहोत। तर आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांची काय प्रतिक्रिया आहे व त्यांचे विजयजी मेहत्रे यांचा काय अनुभव आहे वर्षभरातील, हा अनुभव व विद्यार्थ्यांचे विशेष अनुभव आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। तर चला तर आपण विद्यार्थी आणि विजयजी मेहत्रे यांच्याशी थेट संवाद साधत आहोत। नमस्कार सर। नमस्कार। आज आपण या ठिकाणी शैक्षणिक वर्षात अतिशय उत्कृष्ट उपक्रम या ठिकाणी साजरा करताय। तर आपण विद्यार्थ्यांबद्दल किंवा विद्यार्थी व पालकांना काय संदेश देताल या कार्यक्रमाच्या माध्यमातून? प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्याला अशी सेवा आमची सेवा अशी देणं इच्छितो की आपल्या बसमध्ये जास्तीत जास्त चांगली सुविधा द्यावी। गाडीमध्ये कॅमेरे, GPS या सिस्टीम आपल्याकडे उपलब्ध झालेले आहे आणि भविष्यातही आपण सर्व वाहतूक मुलांची एकदम व्यवस्थित करणार आहे आणि पालक या नात्याने मी सर्व मुलांची एकदम व्यवस्थित अशी जबाबदारी घेतो आणि दरवर्षीप्रमाणे मी शाळेच्या सुट्टीच्या टायमाला आणि दिवाळीच्या वेळेस आपण मुलांना जेवण आणि पालकांनाही जेवण ठेवत असतो। आपल्या या प्रवासादरम्यान किती विद्यार्थी आपल्या गाडीतून प्रवासाचा लाभ घेतात? माझ्याकडे जवळजवळ 170 ते 180 विद्यार्थी आहेत। विद्यार्थ्यांचं आपण कशा प्रकारे काळजी घेतात जेणेकरून प्रवास करताना, शाळेतून आणताना, त्यांना घरापर्यंत सोडताना आपल्या माध्यमातून कशा प्रकारची काळजी घेतली जाते? जास्तीत जास्त मुलींची सुविधा घेण्यासाठी आपण गाडीमध्ये कॅमेरे बसवलेले। प्रत्येक पालकांना मोबाईलमध्ये दिसलं पाहिजे की आपला विद्यार्थी बसमध्ये कसा प्रवास करतोय आणि प्रवास करताना कुणाच्या खोडी कोण करतंय का ते प्रत्येक पालकाला आपल्या मोबाईलवर दिसलं पाहिजे। ही सेवा म्हणजे आहे। या निमित्ताने पालक समाधानी आहेत का आपल्या या सेवेतून? 100% समाधानी असणारच, त्याबद्दल काही वादच नाही आणि पालकाकडून आपल्याला रेफरन्स येईल। आपण या प्रवासादरम्यान आता या व्यवसायात कितवं वर्ष चालू आहे आपण या सेवा करताय? जवळजवळ 8 ते 10 वर्षापासून आपण ही सेवा देतो। निरंतर चालणारी सेवा आपण देत आहे नाही का? आज शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतोय, आपण पालकांना आपल्या विद्यार्थ्यांसाठी उन्हाळ्याच्या 2 महिने सुट्ट्या आहेत, त्या विद्यार्थ्यांची आपण काय काळजी घेताल असा संदेश पालकांना द्यायचा या निमित्ताने? या उन्हाळ्याचे दिवस असतात, आपण एकदम शांततेत असं घरामध्ये मुलांना आणि पोहण्याचा जास्तीत जास्त उपक्रम राबवा पालकांनी, हीच इच्छा आहे। धन्यवाद। या ठिकाणी आपण मेहत्रेजी यांच्याशी संवाद साधला। या ठिकाणी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी देखील उपलब्ध आहेत। आपण थेट विद्यार्थिनींची या ठिकाणी प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। काय सांगशील, वर्षभरात तू शाळेत जातीस, तुला गाडीतला प्रवास कसा वाटतोय? वर्षभरात म्हणजे आता काही विचारायचं म्हणजे सर काका आहेत ना आमचे सर्व म्हणजे पालकांसारखीच काळजी घेतात। घरातून आणतात, घरी जर कोणी नसेल तर घेऊन जाणे वगैरे, आणणे, सोडणे वगैरे सगळं काळजी वगैरे घेतात। तुला वर्षभरात एखादा आवडणारा किंवा विशेष वाटणारा प्रसंग काही सांगू शकतील का या निमित्ताने? हो की काका म्हणजे आमच्या याच्यात गाडीमध्ये कॅमेरे वगैरे बसवले काकांनी सुरक्षेसाठी। अरे वा, या ठिकाणी बघू शकता विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया। काकांनी गाडीत कॅमेरे या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी बसवलेले आहेत। आपण दुसऱ्या विद्यार्थ्यांची या ठिकाणी प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। तू काय सांगशील, काकांबद्दल काय बोलशील 2 शब्द? काका आम्हाला रोज घरी आणून सोडतात, संध्याकाळी सोडतात। घरी जर कोणी नसेल तर शाळेत बसमध्ये सुविधा असतात का? सगळ्या चांगल्या प्रकारच्या सुविधा असतात का? हो, काकांनी आता कॅमेरे बसवलेत।
GPS हे केले मोबाईलवर. आणि काकांच्या गाडीच्या माध्यमातून प्रवासाचे सगळे नियम पाळले जातात का? हो. या ठिकाणी बघू शकता की विद्यार्थ्यांनी आपली प्रतिक्रिया या ठिकाणी अतिशय आपल्या बोलक्या शब्दात या ठिकाणी दिलेली आहे. आपण राहुरी तालुक्यातील वरवंडी या गावात मेहत्रे सरांच्या कुटुंबाच्या ठिकाणी या ठिकाणी होतो. या ठिकाणी अनेक विद्यार्थ्यांचे देखील आपण मनोगत या ठिकाणी प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. नमस्कार, या ठिकाणी ज्ञानगंगा विद्यालयाच्या शिक्षिका या ठिकाणी उपलब्ध आहेत. आपण त्यांची प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घेणार आहोत. नमस्कार मॅडम, शिवगर्जना न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. आपण या कार्यक्रमाच्या औचित्याने केवळ काय सांगताल, काय संदेश देताल पालकांना किंवा जे गाडीचे चालक मालक आहेत त्यांना काय संदेश देताल या निमित्ताने? मी सौ प्रियंका मंगेश अडसोदे, ज्ञानगंगा इंग्लिश मीडियम स्कूल या स्कूलमध्ये असिस्टंट टीचर म्हणून काम करत आहे. तर आमच्या बसमध्ये सर्व प्रकारच्या सुविधा आहेत. मुलींच्या संरक्षणानुसार सीसीटीव्ही कॅमेराज आहेत. परत प्रत्येक नियमांचे मुलांना पालन केले जाते आणि मुलं नेहमी व्यवस्थित बसमध्ये रेग्युलर टायमिंगला स्कूलमध्ये महत्वाचं म्हणजे रेग्युलर टायमिंग मध्ये स्कूल आले येतात. आता या आजपासून आपल्या महाविद्यालयाला उन्हाळ्याची 2 महिन्याची सुट्टी लागणार आहे, उन्हाळी सुट्टी. तर आपण पालकांना काय संदेश देताल विद्यार्थ्यांची काळजी घेण्यासाठी? पालकांना एकच संदेश आहे की विद्यार्थ्यांना उन्हामध्ये बाहेर खेळू देऊ नये आणि जे काही असेल ते तुम्ही संध्याकाळी 4च्या नंतर किंवा सकाळी सकाळच्या जो सकाळचा वेळ आहे त्यामध्ये खेळायला द्या, कारण अतिशय ऊन आहे ना बाहेर. त्यामुळे ही पालकांचे संदेश झाला, तर आपल्या वतीने विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी काय संदेश देताल? विद्यार्थ्यांना तसं खेळण्याचा वेळ आहे त्यांना खेळूच द्यावं, पण त्या दृष्टीने त्यांनी थोडंसं वाचन किंवा लिखाण वगैरे करावं. धन्यवाद. नमस्ते. मी सौ आरती सुहास पाखरे, ज्ञानगंगा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये असिस्टंट टीचर्स म्हणून आहे. आणि मेत्रे काका आमच्या आहे ना देहरा रूट वरती येतात ते. तर बसमध्ये आहे ना खूप सारे आहे ना सुविधा आहेत. GPS आहे, कॅमेरेज वगैरे लावलेले आहेत. त्यामुळे कसं आहे मुलं आपल्या बसमध्ये आहे ना मुलांना प्लेस भेटते की नाही, ते कसे जातात कसे येतात, तर मग हे सगळं पॅरेंट्सला व्यवस्थित मोबाईल वरती पण व्यवस्थित पाहता येतं. धन्यवाद. तर या होत्या ज्ञानगंगा विद्यालयाच्या प्राध्यापक शिक्षिका आपल्यासोबत या ठिकाणी चर्चा करत होतात. अतिशय आपले अनुभव आणि मैत्रे काकांचा या ठिकाणी प्रवासाबद्दल अतिशय चांगला अनुभव या ठिकाणी त्यांनी व्यक्त केला आहे. आपण कुठे जाऊ नका, पाहत राहा शिवगर्जना न्यूज. कॅमेरामॅन हरीश शेळकेसह मी अमोल डोळस, शिवगर्जना न्यूज, राहुरी. ताज्या व ठळक घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सर्वात आधी बातमी पाहण्यासाठी बेल आयकॉन या बटनला दाबायला विसरू नका. धन्यवाद.